जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. संघर्ष योद्धा, मराठा योद्धा, मराठ्यांचं काळीज, मराठ्यांचा ढाण्या वाघ, मराठ्यांचा महासागर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं. का केलं तर त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा काळजीत लागून राहिला होता की मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत बिकट होत चालली होती आणि लाखो फोन हे आंतरवाली सराटी या ठिकाणी येत होते आणि कोट्यावधी समाज हा चिंतेत लागून राहिला होता. माता भगिनी असतील, वयस्कर असतील, लहान लहान बालकं असतील, यांना काळजी लागून राहिली होती की मनोज जरांगे पाटलांना काही होऊ नये. त्यामुळं तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता होती. कुठे जलसमाधी आंदोलन, कुठे रास्ता रोको, अशा कायदा सुव्यवस्था बिघडतील असे कृत्य होण्यास सुरुवात झाली होती. संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आणि काल बरेच समाज बांधव त्या ठिकाणी आले आणि त्यांनी एकच टाहो फोडला, दादा तुम्ही उपचार तरी घ्या किंवा पाणी तरी प्या, पण जर तुम्ही नसले तर आम्हाला आरक्षण नको, आम्हाला आरक्षणही पाहिजे आणि तुम्हीही पाहिजे, आणि जर तुम्ही नसले तर त्या आरक्षणाची आम्हाला गरज नाही, तुम्ही तात्काळ उपोषण सोडा. असे लाखो समाज बांधवांकडूच्या भावना या जाणून घेण्यात आल्या. त्या दादांना सांगण्यात आल्या. दादांना सलाईन लावा ही रिक्वेस्ट करण्यात आली. मग दादांनी सलाईन लावून उपोषण करण्यापेक्षा मी तात्पुरतं पुन्हा उपोषण स्थगित करतो या निर्णयावर दादा आले आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. आता या कालावधीमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपचार घेणार आहेत आणि उपचार घेत असताना कुठल्या आमदारांनी, कुठल्या मंत्र्यांनी आपल्या समाजाला आणि मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलं, मनोज जरांगे पाटील यांना कोण एकटं पाडण्याचा प्रयत्न करतील याचा आढावाही घेणार आहे. विधानसभेचाही मनोज जरांगे पाटील आढावा घेतील. जरांगे पाटील यांनी सर्व समाजाच्या भावना जाणून घेतल्याबद्दल त्यांना नतमस्तक होतो. कारण दादा, तुमच्यामुळं आज 400 वर्षानंतर समाज एकत्र झालेला आहे आणि त्यामुळं आपल्याला समाजही पाहिजे, आरक्षणही पाहिजे आणि तुम्हीही पाहिजे. जर तुम्ही नसले तर त्या आरक्षणाशी देणं घेणं अशी सर्व समाज बांधवांची भावना झाली होती. माता भगिनी टाहो फोडायला लागले होते, समाज बांधव रस्त्यावर उतरायला लागले होते. त्यामुळं तुम्ही समाज भावना जाणून घेतल्याबद्दल तुमचे आम्ही शतशः आभारी आहोत. दादा, तुम्ही असले तर आम्हाला आरक्षण मिळाल्यासारखं आहे. घेऊ आरक्षण, यांच्या छाताडावर बसून तुम्ही आम्हाला मिळवून देणार आहे, पण तुम्ही ठणठणीत होणे जरुरी आहे. तुम्ही आता प्रकृती सुधारा आणि पुन्हा त्याच जोशात आपण पुन्हा महाराष्ट्राचे या दादा, एवढीच विनंती करतो. तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो, हा व्हिडिओ प्रचंड शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. पुढील अपडेट देतो. तुर्तास थांबतो. जय शिवराय.